दिनांक 8 सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा हा येवला तालुक्यातील मौली लॉन्स येथे आयोजित करण्यात आला होता। सदरच्या कार्यक्रमाप्रसंगी विशेष अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या बेबीताई तेलम यांच्या मार्गदर्शनाने उपस्थित मान्यवर आणि श्रोतांगण यांच्या समक्ष आदिवासी यांच्या हक्काची 5वी व 6वी अनुसूची लागू असतानाही याबाबत राज्यात व जिल्ह्यात होणारे अन्याय व अत्याचार आजही चालूच आहे। या विषयावर अत्यंत परखड मत मांडून राष्ट्रीय नेतृत्व वामन मेश्राम साहेब यांच्या संघटनेची साथ सहयोग करण्याची ग्वाही दिली व विषयाच्या शेवटच्या श्वासापर्यंत हक्क अधिकाराची लढाई बळकटपणे लढण्यासाठी मेश्राम साहेबांचे नेतृत्व व मार्गदर्शन सातत्याने प्रेरणादायी ठरेल। तसेच राष्ट्रीय नेतृत्व वामन मेश्राम यांनी सदरच्या प्रकरणात सर्व प्रकारची कायदेशीर आणि प्रशासकीय मदत करण्यास अभिवचन दिले व समाजाला न्याय मिळवून देईल असे ठामपणे आश्वासन दिले। आजपर्यंत अनेक छोट्या मोठ्या संघटना किती जाऊन त्यांना आश्वासन देऊन आले, कुणीही परत त्यांच्यापर्यंत गेलेले नाही। मात्र मेश्राम साहेब यांच्यावर प्रचंड आत्मविश्वास ठेवून आमच्या समाजाला न्याय मिळवून देतील अशी भावना बेबीताई तेलम यांनी व्यक्त केली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश पगारे यांनी केले। आमच्या जमिनी सर्व धन दांडग्यांनी कब्जा करून घेतल्या। आमच्या समाजाच्या लोकांवरती इतके अन्याय चाललेले मेश्राम साहेब तुम्हाला सांगते, आज पदर पसरून मी तुमच्याकडे एक मागणी मागायला आले का माझ्या आदिवासी समाजाला तुम्ही न्याय द्याल, याच्यासाठी मी इथपर्यंत आलेली आहे। आणि माझा संघर्ष मी आज मोर्चे काढले, आंदोलन केले, उपोषण केलं, पण आजपर्यंत मला कुठल्याही शासनाने प्रशासनाने मला न्याय दिलेला नाही आणि कुठल्याही नेत्यांनी मला आज न्याय दिलेला नाहीये। फक्त आदिवासी समाजाचा फक्त वापरच करून घेतात हे लोक। कुठलाही पक्ष असो, मला कोणत्याही पक्षावरती टीका करायची नाही किंवा कोणत्याही संघटनेवरती टीका करायची नाही, पण तो कोणताही समाज असो, जिला अन्याय होत असेल तिला मला तर वाटतं तो कुठल्याही पक्षाचा नेता असो किंवा संघटनेचा नेता असो, त्यांनी अन्याय होता तिला उभे राहून त्या अन्यायाला न्याय दिला पाहिजे। आज माझ्या समाजातले कितीतरी घर उद्ध्वस्त झाले, घर तोडले गेले, जीसीबी लावून हे भूमाफी सर्व घर तोडून राहिले आणि जमिनी तर आमच्या सर्वच घेतलेले। इतका मोठा अन्याय चालू असताना आजपर्यंत इगतपुरी तालुक्यात आम्हाला कुणीही न्याय देत नाही। मी एक तुमचं नाव ऐकलं मेश्राम साहेब आणि मी आज या येवल्या शहरामध्ये आज तुमची भेट घेण्यासाठी आलेली आहे आणि एक माझं छोटंसं एक तुम्हाला तुमच्याकडे मी एक प्रश्न टाकते आणि मला तर वाटतं का तुम्ही माझ्या समाजाला आणि आम्हाला न्याय द्यायला असं हीच अपेक्षा बाळगते मी तुमच्याकडनं। इतके अन्याय झालेले आहेत, माझ्या महिलांना घरामध्ये घुसून मारल्या जात आहे। रात्री हे भूमाफी 100 150 लोक घेऊन येतात आणि रात्री घरात शिरून महिलांना मारतात। त्यांच्या पण आई बहीण असतील साहेब। सगळ्यांनी हा खूप खालच्या दर्जाचा विचार करू नका, आपण मानवतेतून एकच आहे। आदिवासी समाज जर नसला तर तो कुठल्याही समाजाचा असो, कारण आदिवासी समाज हा जल जंगल जमिनीची राखण करतो। तुम्ही कोरोना काळात बघितलंच असेल, ऑक्सिजनमुळे आज कितीतरी लोक दगावले, ते फक्त ऑक्सिजनमुळे। आणि आदिवासी जर समाज जर नसला तर जल जंगल जमीन राहणार नाही आणि तुम्हाला ऑक्सिजन मिळणार नाही। ऑक्सिजन वाचून आपण सर्व संपवू। याच्यासाठी आदिवासी समाज डोंगर दऱ्यात राहतो, ते जंगलाचं रक्षण करतात आणि आज आमच्यावरती इतकी म्हणजे कठोर संघटन आलेलं आहे, म्हणजे इतकं खूप भयानक वारं वाहू राहिलेलं आहे। नाशिक जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मी बऱ्याच तालुक्यातनं गेले, महाराष्ट्रात पण फिरते, जिडं जिडं मला बोलवतात तिडं मी जाते। मी एक काही शिकलेली काही इतकी महिला नाही आहे, पण जो आम्हाला आमच्यावरती अन्याय झाला आणि त्या अन्यायाला आम्ही तोंड देत देत मी आज इथपर्यंत पोहोचलेले आणि संघर्ष सोडत नाही। आज शेवटच्या श्वासापर्यंत मेश्राम साहेब मी तुम्हाला सांगते का मी तुमच्या सोबत राहील आणि माझ्या समाजाला न्याय द्या आणि मला जर न्याय भेटत असेल माझ्या समाजाला आणि आमच्या ज्या जमिनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 5वी 6वी अनुसूची 244 कायद्यामध्ये दिलेली आहे आणि त्या जर आमच्या हक्क
आणि माझे 2 शब्द संपवते. काही चुकलं असेल तर मला सगळ्यांनी माफ करून घ्या, कारण मी काही एवढी म्हणजे तज्ञ नाहीये. थांबते. जय आदिवासी, जय शिवराय, जय भीम, जय संविधान. लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी नाशिक.